मी अश्विनी लांबोरे, केंद्र प्रमुख मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 6 सोलापूर। आपले महाराष्ट्राचे प्रिय कुलदैवत पंढरीच्या पावन नगरीमध्ये निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सोहळा आज संपन्न होत आहे आणि त्यासाठी मी सर्वांचे स्वागत करीत आहे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले आपले मान्यवर आणि राज्यभरातील सर्व सत्कार मूर्ती बंधू भगिनींनी आणि सत्कार मूर्तीला प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सर्व आपले आप्तेष्ट मित्र परिवार यांना मी स्वागत करते। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते। आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। या दिवसानिमित्त निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई यांनी राज्यातील सर्व गुणसंपन्न उपलक्षित शिक्षकांची निवड केली आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार जाहीर केले। त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते। शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य करतात। गुरुविषयी आदरपूर्वक सन्मान प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निर्भय प्रतिष्ठान यांनी माझी निवड केली, याबद्दल मी माझ्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभारी आहे। हा पुरस्कार माझा वैयक्तिक यशाचा नसून माझे कायम आधारस्तंभ असणारे माझे आई वडील, माझी मुलं, माझे सर्व कुटुंब, माझे शाळेतील विद्यार्थी, पालक, सहकार्य आणि समाजाचे पाठिंबा असणारे हे त्याचे प्रतीक आहे। हा सन्मान मिळाल्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन। माझ्या कार्याचा गौरव केल्याबद्दल संस्थेचे, विद्यार्थ्यांचे, सहकार्याचे मनपूर्वक आभारी आहे। या प्रेरणेच्या बळावर मी समाज हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहीन। निर्भय प्रतिष्ठान या सामाजिक कार्याचे जे रोपटे त्यांनी लावलेले आहे त्या रोपट्याचं इथून पुढे वटवृक्षामध्ये रूपांतर होऊन अनेक सर्व गुणसंपन्न शिक्षकांना प्रेरणा मिळो हीच मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते आणि मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।